ठीक आहे. सर, हे आळवावरचं पाणी तुम्ही अत्यंत जवळून गेली 50 वर्ष पाहत आलेलं आहे आणि या परिस्थितीत मग ठीक आहे, पाऊस पडतो, आळवावर पाणी येतं, ते वाहून जातं आणि मग त्यावेळेला जे डरवडवराव ऐकू यायचं तेही ऐकू येतं आजूबाजूने. पण या परिस्थितीत तुम्हाला असं कधी वाटलं का की या 50 वर्षाच्या राजकारणात आपल्याला वापरून घेतलं आपल्या नेतृत्वाने? या 50 वर्षाचं जेव्हा तुम्ही विचारता त्यावेळेला पहिल्यापासूनचा जो काळ त्याच्यामध्ये आला. खरं म्हणजे आता जेवढी शिवसेनेला वर्ष झाली 56-57 काय झाली असतील तेवढी माझ्या राजकारणात झालं. कारण मी जे काही 10-15 शाखा प्रमुख मुंबई शहरामध्ये त्यातला त्या शाखा प्रमुखांमध्ये मी, तर त्यावेळेला ज्यावेळेला बाळासाहेब आणि आम्ही त्या बरोबर शाखा प्रमुख काम करायला लागलो आणि बाळासाहेब सांगायचे ते म्हणजे काय, इट्स नॉट टू क्वेश्चन वाय बट डू अँड डाय, खतम. हे नाही बरं पुढं काय होणार, आमदार मंत्री वगैरे काय नाही, काय प्रश्नच नाही, काय नगरसेवकसुद्धा होईल की नाही माहीत नाही, पण आपल्याला बाळासाहेबांचं शिवसेनेचं काम करायचं. पण त्यावेळेला जेव्हा त्यांना वाटलं की भुजबळ काम करतो आहे, लढतो आहे, न घाबरता लढतो आहे, व्यवस्थित बोलतो आहे, तेव्हा नगरसेवक केला. नगरसेवकाचं नंतर जेव्हा वेळ आली 85ला मला उभं केलं, आमदार केला. सगळे शिवसेनेचे आमदार पदासाठी उभे राहिले, सगळे पडले, मनोज जोशींपासून सगळे पडले. फक्त एक माझगावच्या छगन भुजबळ निवडून आला. आणि बाळासाहेबांनी नंतर पाहिलं की हो काहीतरी स्पार्क का. मग महानगरपालिकेची निवडणूक आली आणि त्यांनी सांगितलं भुजबळ तुम्ही मार्गदर्शन करायचं आहे या सगळ्या लोकांना, काय निवडणूक कशी लढवायची आपल्याला. आणि आपण पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक नगरसेवक निवडून आले. आणि ते आल्यानंतर मी आमदार असताना सुद्धा बाळासाहेबांनी सांगितलं नाही छगन भुजबळ हा महापौर आमचा. म्हणजे महापौर आणि आमदार मुंबईमध्ये हे पहिल्यांदाच घडलं. म्हणजे मी काम खूप केलं, प्रचंड काम केलं. म्हणजे तुम्हाला माहिती शिवसेना वाढवण्यासाठी फार अगदी लातूर असेल काय आणखीन तिकडे कुठंही काय असं मराठा विदर्भामध्ये काय सुरुवातीला मी माझ्याबरोबर आपले दादा कोंडके असायचे, मग बाळासाहेब वगैरे वगैरे यायचे, ठीक आहे. पण मग पुढे आपण पाहिलं की मी एकटाच होतो ना आमदार 85 साल शिवसेनेचा. आणि त्यावेळेला आपण अनेक वेळेला जे आहे ज्या पद्धतीनं लढे, वन मॅन आर्मी, बरोबर आहे. त्यावेळेला भूखंडाचं श्रीखंड अमुक तमुक अनेक ज्या गोष्टी ते गाजलेल्या आपल्याला माहिती आहेत. पुढे 89-90ला सुद्धा पुन्हा आमदार झालो तर बाळासाहेब पुन्हा महापौर केलं. आणि मी सगळ्या देशातल्या महापौरांचा प्रमुख झालो. महापौर परिषद. माझं काय म्हणणं आहे की त्यावेळेला बाळासाहेबांना काय मी शिवसेनेसाठी काम केलं ते लक्षात घेऊन बाळासाहेबांनी सुद्धा योग्य प्रकारे मला न्याय दिला. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या मंडळ प्रश्नावरून आमचे थोडेसे मतभेद झाले, आम्ही दूर आलो काय. परंतु आल्याबरोबर सुधाकरराव पवार साहेबांनी काँग्रेसमध्ये आल्याबरोबर 10 दिवसामध्ये माझा मंत्री म्हणून प्रवेश घेतला आणि ताबडतोब महसूल मंत्री केलं मला. म्हणजे वापरून घेतलेलं नाही. सुधाकरराव नाही गेले, पवारसाहेब मुख्यमंत्री झाले, हाऊसिंग मंत्री झालो, जे गृहनिर्माण मंत्री झालो, वापरून घेतलं नाही. त्याच्यानंतर पुढे सगळे सरकारच आमचं गेलं, समोर शिवसेना BJP सरकार आलं, सगळेच आम्ही पडलो होतो. साहेबांनी मला MLC केलं. तुम्हाला माहिती मला 16 मतं होती काँग्रेसची, पण मी 36 मतं घेतली. झालं असं की विलासराव देशमुख त्यावेळेला शिवसेनेचा सपोर्ट घेऊन लढले आणि ते पडले, बरोबर आहे. आणि ते झाल्यानंतर विरोधी पक्षनेता सिनियर लोक होते, पद्मसिंग पाटील, विजयसिंग मोती पाटील वगैरे, पवारसाहेबांनी सांगितलं छगन भुजबळ वापरून घेतलं नाही, काम करायला काम करा.